लवकरच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीची वायबी सेंटर इथं बैठक पार पडली। या बैठकीला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते, तर विधानसभा जाहीरनाम्याबाबत चर्चा झाली आणि विधान परिषद रणनीतीवर चर्चा झाल्याचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं। विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांवर घोडेबाजार करणार असल्याचा आरोप प्रत्यारोप करतात। महायुतीकडे संख्याबळ असून 9च्या 9 उमेदवार निवडून येतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार आणि महायुतीचे सगळे उमेदवार जिंकणार असा दावा उद्योग मंत्री उदय सामंतांनी केला। मुंबईमध्ये आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। महायुतीचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। आगामी विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत। 7 तारखेला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। त्यावेळी भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणार आहे, तर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचीही अडचण वाढणार आहे। यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने झळकवलेल्या होर्डिंगची सध्या जोरदार चर्चा रंगते। या होर्डिंगवर आमदार बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे। बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहारच्या उत्साही कार्यकर्त्यांनी उमरखेडमध्ये हे शुभेच्छा फलक लावले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची भेट घेतली। नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात या दोघांची भेट झाली। तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं। यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही। फडणवीस यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालकांची भेट घेतल्यानं विविध चर्चांना उधाण आलं। पेपर फुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं। मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक मांडलं। यावेळी परीक्षेतल्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे, तसंच गुन्हा असणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली। प्रस्ताव असा आहे की ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूसी संवर्गातल्या मुलींना राज्य सरकारनं मोठी भेट जाहीर केली। ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूसी संवर्गातल्या मुलींच्या उच्च शिक्षणात 100% फी सवलतीचा निर्णय घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला। आज याबाबतचा GR निघणार आहे आणि यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे। लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी खात्यातून मत विकत घेणं आहे। निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना काढण्यात आली अशी टीका काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी शिंदेंवर केली। शासकीय निधीतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं। सरकारी पैशातून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी लातूरमध्ये महिलांची धावपळ सुरू आहे। बँकेमध्ये केवायसी आणि नवीन खातं उघडण्यासाठी गर्दी होते। योजनेचा लवकर लाभ मिळावा यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे। वर्ध्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमुळे शेती कामांना मोठा फटका बसू लागला। ग्रामीण भागातल्या महिला योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत। त्यामुळे शेती कामांना मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। मनोज जरांगे यांची शांतता रॅली आजपासून सुरू होणार आहे। याआधी सरकारच्या हालचाली वाढल्या असल्याचं चित्र आहे। येत्या सोमवारी म्हणजे 8 तारखेला शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे। 4 दिवसांचा हा दौरा असणार आहे। त्यात मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत पुरावे जमा करण्यासाठी ही शिंदे समिती जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती रॅली आज हिंगोलीतून निघणार आहे। सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार आहे। रॅलीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली। त्यांच्यामध्ये चर्चाही झाली। आजपासून मनोज जरांगे मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली सुरू करतात। त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे। विश्वविजेत्या टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली। विधान भवनच्या सेंट्रल हॉल इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या 4 खेळाडूंचा भव्य शाही सत्कार करण्यात आला। त्याआधी विश्वविजेत्या टीम इंडियाच्या 4 खेळाडूंचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर जोरदार स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा सन्मान केला।
महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज ठप्प झाले. सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी 3 दिवसांपासून यंत्रणा ठप्प आहे. अनेक रुग्णालयात हजारो रुग्ण डिस्चार्ज न मिळाल्यानं अडकून पडलेत. यंत्रणा सज्ज नसताना घोषणा झाल्यानं गोंधळ होतो. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर अपडेट न झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावेळी नवी मुंबईतल्या कामोठेमधल्या MGM रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण गेल्या 3 दिवसांपासून अडकून पडल्याची माहिती समोर आली. ठाण्याच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज महापालिका रुग्णालयात जून महिन्यामध्ये तब्बल 21 नवजात बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे एप्रिलमध्ये या ठिकाणी 24 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. केंद्र सरकारच्या मलेरिया समितीनं नाशिक शहरामध्ये पाहणी केली. शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे पाहणी करण्यात आली. यावेळी समितीनं शहरामध्ये धूर फवारणी तसंच डास उत्पत्ती केंद्र नष्ट करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली. महामार्गावरच्या अपूर्ण कामांची पाहणी करून तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्याबाबतही उपाययोजनांचा आढावा घेतला. मावळमधल्या निगडी मुकाई चौक रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली. खड्ड्यांना कंटाळून किवळे ग्रामस्थांनी थेट खड्ड्यात बसून आंदोलन केलं. नव्यानं तयार झालेला हा रस्ता पुणे एक्सप्रेस वेला जोडला जातो. सतत वीज पुरवठा बंद होत असल्यानं पेणमधल्या गणेश मूर्तिकार हैराण झाले. याबद्दल त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. पुढचे 2 महिने गणेश मूर्तिकारांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या काळात अखंडित वीज पुरवठा होईल याची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी महावितरणला केली. कोल्हापुरातले ज्योतिबा मंदिर 7 ते 11 जुलै दरम्यान दर्शनासाठी बंद असणार आहे. ज्योतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया होणार असल्यामुळे मंदिर 7 ते 11 जुलै दरम्यान बंद राहील. मूर्तीला संवर्धन प्रक्रियेची गरज असल्यानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतला.